बोईसर विधानसभाचे माजी आमदार राजेश पाटील आपल्यासोबत आहेत। सर, आपण रिकाउंटिंगसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे, काय म्हणाला, पण काय शंका आहे? रिकाउंटिंग करणं मागणं हे स्वाभाविक आमचा अधिकार आहे। सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनप्रमाणे आम्ही अर्ज केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये शाश्वती आम्हाला जरासुद्धा वाटत नाही। कारण यांनी जी पद्धत अवलंबलेली आहे ही पूर्णपणे कोणाला तरी फेवर करणारी अशीच आहे। निष्पन्न काही होणार नाही तरीसुद्धा आज आपण बघितलं की पूर्णपणे महाराष्ट्रात हा आक्रोश आहे, हा लोकशाहीचा कुठेतरी केलेला खून आहे आणि EVMमध्ये मॅन्युप्युलेट करूनच ही मतसंख्या वाढवलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागलेला आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशा प्रकारे निकाल होऊ शकत नाही, लागू शकत नाही। ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची, पराक्रमी लोकांची भूमी आहे, समाज सुधारकांची भूमी आहे आणि त्याच्यामध्ये एकतर्फी असा निर्णय कुठलाही समाज देऊ शकत नाही। या बाबतीमध्ये आपण बघितलं तर हे कुठेतरी लोकशाहीचा केलेली हत्या आहे आणि EVMच्या माध्यमातून जे वोटिंग झालेलं आहे ते कोणालाही मान्य नाही। भविष्यामध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि तरच ही लोकशाही टिकेल, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहेत, अन्यथा आम्ही उतरूच। कारण हा जनसामान्य लोकांनी जो कौल दिला होता त्याच्या विरोधामध्ये दिलेला कौल आहे। त्याच्यामुळे लोकांचा सन्मान राखायचा असेल, लोकशाहीचा आदर राखायचा असेल तर निश्चितच आम्ही याच्या पुढे रस्त्यावरची लढाई लढू। EVMला पूर्णपणे विरोध करून बॅलेट पेपरवरच निवडणुका याच्या पुढे घेतल्या पाहिजे, तरच लोकशाही टिकेल, अन्यथा इथे हुकुमशाही माजेल, हिटलरशाही माजेल आणि पूर्णपणे हा महाराष्ट्र राज्य हे देशोधडीला लागेल, भारत देश देशोधडीला लागेल आणि काही मुठभर लोकांच्या हातामध्ये ही सत्ता जाईल आणि हे भविष्यासाठी खूप घातक आहे, समाजासाठी घातक आहे, तरुण वर्गासाठी घातक आहे, मजूर वर्गासाठी घातक आहे, कामगार वर्गासाठी घातक आहे, शेतकऱ्यांसाठी घातक आहे आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी घातक आहे। त्याच्यामुळे येणारा काळ हा कठीण काळ आहे। लोकांना आवाहन करेन की रस्त्यावरची लढाई उतरायला सर्वजण सज्ज व्हा आणि EVMची मशीन बंद करून बॅलेट पेपरवरच निवडणुका याच्या पुढे घेतल्या पाहिजे। याच्यासाठी सर्वांनी संघर्ष केला पाहिजे, वेळ आली तर रस्त्यावर उतरला पाहिजे। आपल्याला म्हणजे शंका काय आहे? आपण आमदार होतात, 5 वर्ष आमदार असताना ही आपली एवढी मोठी पराजय कशी काय झाली? माझ्या मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष सातत्याने रात्रंदिवस मी काम केलं, लोकांना भेटलो, विकासाचा निधी आणला, प्रत्येक गावामध्ये मी दिला आणि कार्यकर्ते खूप जोमामध्ये खुश होते, जनता खुश होती। शेतकऱ्यांसाठी काम केलं, मच्छीमार समाजासाठी काम केलं, बागायतदारांसाठी काम केलं, मजूर वर्गासाठी काम केलं, इंडस्ट्री ज्या भागामध्ये रहिवासी लोक आहेत त्या भागासाठी काम केलं। तरीसुद्धा एवढ्या विरोधामध्ये 44,455 एवढ्या मताने माझा पराभव होऊ शकेल याच्यावर माझा जराही विश्वास नाही, जनतेचा विश्वास नाही, आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही। हा कुठेतरी EVMमध्ये मॅन्युप्युलेट केलेला एक ठराविक मतांची टक्केवारी वाढवून तो EVMमध्ये सेट केल्याचं सर्व लोकांचा आक्षेप आहे। त्याच्यामुळे हा विजय नैसर्गिक नसून हा घडवून आणलेला विजय आहे आणि हे कोणाला मान्य नाही। कशा पद्धतीने ही जी आहे मतमोजणी होणार आहे, कसं सांगण्यात आलेलं आहे? आता सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली का पारदर्शकपणे ह्या पुन्हा रिकाउंटिंग झाली पाहिजे, परंतु जी पद्धत आता आम्ही ऐकली, प्रत्येक बूथ त्याची पैसे भरावे लागतात, एक 20% एवढी टोटल पोलिंगच्या आपल्याला काउंटिंग करण्यासाठी पोलिंग मिळतात। परंतु ही पद्धत जर बघितली, समजून घेतली तर त्याच्यामध्ये EVM हे पूर्ण ब्लँक करणार EVM मशीन आणि ते पुन्हा रिसेट करून देणार। ही मशीन आहे, ही मशीन कोणतरी ऑपरेट करू शकते, ही मॅन्युप्युलेट करू शकतो। त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे ही पूर्णपणे अमान्य आहे। तरीसुद्धा निकाल जो यायचा आहे तोच येणार आहे, त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। परंतु शेवटी जी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेला अधिकार दिला आहे त्याचा आम्ही वापर करतो आहे, बघू पुढे काय होतं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 5 वर्ष मी आमदार असताना मी सर्व समाजाचे कामं केले, सर्व जे निधी आणले, मात्र ज्या पद्धतीने ही निवडणुकामध्ये एवढ्या मोठ्या मताधिक्याने माझा पराजय झाला आहे, हे माझं पराजय हे मॅन्युप्युलेट करून करण्यात आलेला राजेश पाटील यांनी आरोप केला आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.